मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ही रविवारी म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्याची घोषणा केली। ही परीक्षा महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 आणि इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2 च्या शिक्षक पदासाठी ही कंपल्सरी केलेली आहे। त्याचा ऑनलाईन अर्ज हा 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे आणि 3 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होणार आहे। प्रवेशपत्र 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 या दरम्यान ऑनलाईन उपलब्ध असणार आहेत। महा टीईटी परीक्षा सर्व व्यवस्थापनातील ज्यात शासकीय, अशासकीय, कायम, विनाअनुदानित शाळा तसेच सर्व बोर्ड आणि माध्यमातील इयत्ता 1 ते 8 च्या शिक्षकांसाठी अनिवार्य ठरणार आहे। ही परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षण सेवक किंवा शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक आहे। परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती ज्यात शासकीय निर्णय, पुरवणी माहिती, सूचना, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, शुल्क भरण्याची प्रक्रिया, परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर आवश्यक तपशील या बातमीत तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। उमेदवारांना नियमितपणे संकेतस्थळावर भेट देण्याचा सल्ला हा राज्य परिषदेने दिलेला आहे। त्याचं शेड्यूल हे आपण याच्यामध्ये बघू शकता। तसेच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 15 सप्टेंबर 2025 पासून चालू होत असल्यामुळे त्याचा शेवट हा 3 ऑक्टोबर 2025 ला होणार आहे। सदरील परीक्षा ही 23 तारखेला होत असल्यामुळे पेपरचा टायमिंग हा सकाळी 10:30 ते दुपारी 1 या वेळेत, तर पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर त्याच दिवशी दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित केली जाणार आहे। प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकामध्ये थोडासा बदल होऊ शकतो, याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली जाणार आहे। उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अपंगत्व आणि आरक्षण श्रेणी संबंधित अचूक माहितीसाठी मूळ कागदपत्रांवर आधारित अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करण्यासाठी त्यांचा रंगीत फोटो, स्वाक्षरी, स्वघोषणापत्र आणि ओळखपत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती तयार ठेवण्यास सांगितलेले आहे। ज्या उमेदवारांना पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी दोन्ही स्तर निवडल्यास त्यांना एकच परीक्षा केंद्र मिळणार आहे आणि त्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही। अर्ज शुल्क हे नेट बँकिंग किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे। ऑफलाईन अर्ज किंवा चलनाद्वारे केलेलं पेमेंट स्वीकारले जाणार नाही। शुल्क भरल्यानंतरच अर्ज निश्चित केला जाईल आणि त्यानंतर कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही। उमेदवारांना सादर केलेल्या माहितीच्या आधारावर तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे। निकालानंतर प्रमाणपत्र वितरणादरम्यान कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। अपूर्ण कागदपत्रे किंवा पडताळणी दरम्यान ती सादर करण्यात अयशस्वी झाल्यास उमेदवारी रद्द केली जाईल। ऑनलाईन अर्जातील माहिती आणि मूळ कागदपत्रामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवारी सुद्धा रद्द होऊ शकते। मागील गैरव्यवहारात सामील झालेले उमेदवार महा टीईटी 2025 साठी अर्ज करण्यास पात्र नाहीत। खोटी माहिती देऊन अर्ज करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं सुचवण्यात आलेलं आहे। तसेच त्यांनी हेल्पलाईन क्रमांक सुद्धा दिलेले, त्यांनी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत त्या हेल्पलाईन नंबरवर आपण संपर्क साधू शकता असं कळवलेलं आहे। सविस्तर माहितीसाठी आपण कृपया अधिकृत वेबसाईटवरच सर्व डाटा हा उपलब्ध असणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सर्व इच्छुक शिक्षकांना मार्गदर्शक तत्वाचे आणि सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले। अर्जाची प्रक्रिया ही सुरळीत आणि यशस्वी होण्यासाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आणि अर्जात अचूक माहिती भरणे आवश्यक ठरणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।